मोठ्या संख्येने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. सकाळपासून आज निलेश एलवे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत त्यांची उपस्थिती आहे. सकाळपासून विविध सामाजिक कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले होते. या ठिकाणी पाहतोय सत्कार देखील इकडे या ना असे करा करा हो आले. चला 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 चला. खर तर वाढदिवस एक निमित्त असतो. आपल्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवले जातात. आज आपण पाहतोय सकाळपासून विविध लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत. काय सांगाल, कशा प्रकारे हा वाढदिवस आजचा साजरा झाला? वाढदिवस म्हणजे आपल्या जीवन कार्याची समीक्षा असते असं माझं मत आहे. कारण प्रत्येक जण आपल्या वयातून एक पाऊल पुढे वाढत राहतो आणि आपल्या या वर्षामध्ये त्यांनी आपल्या कार्यामध्ये समाज हिताची कुठले कुठले काम केलेले आहे याची समीक्षा निश्चितपणे झालं पाहिजे. फक्त वय वाढणं हे शहाणपणाचं लक्षण नसून तर आपल्या या वाढत्या वयामध्ये जशी समजदारी वाढते तसं आपलं कार्यसुद्धा वाढले पाहिजे, आपलं योगदानसुद्धा वाढलं पाहिजे, आपलं त्याग समर्पण बलिदानसुद्धा वाढलं पाहिजे. जेणेकरून ज्या महापुरुषांच्या अथक परिश्रमाने त्याग बलिदानामुळे आपल्याला हे दिवस पाहायला मिळाले ते जी कुठेतरी आपण परतफेड करतोय का याची निश्चितपणे आपण ह्याची गणिते जुळून पाहिली पाहिजे. आज बदलापूरमध्ये पॅटर्न बनवण्याच्या निमित्ताने आम्ही विविध कार्यक्रम उपक्रम राबवत असतो. आज सकाळी सुद्धा आम्ही महापुरुषांना वंदन केलं. छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब यांना वंदन करतो. येणाऱ्या काळामध्ये संत सेवालाल जे आहे त्यांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी व्हावं, त्यांचा पुतळा या ठिकाणी निर्माण व्हावा. राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा समाजरत्न आप्पासाहेब नारायण नागू पाटील जे आगरी समाजरत्न होते त्यांचं सुद्धा असा आमचा मानस आहे. त्यामुळे बहुजन समाजातल्या विविध महापुरुष महामाता ज्याच्यामध्ये राजमाता जिजाऊ महासाहेब त्यांचं स्मारक तयार व्हावं असं आमचे प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. तर या अनुषंगाने आम्ही वंदन केल्यानंतर आरोग्य शिबिराचं सुद्धा आम्ही आयोजन केलं होतं. त्यानंतर दुपारी आम्हाला समाधान मिळालं अशा कार्यक्रमामध्ये की आम्ही जवळजवळ 200-250 वृद्ध जे वृद्धाश्रम आहे तिथे आम्ही व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी त्यांना भेटून त्यांच्याबरोबर आम्ही आमचा जो वाढदिवस आहे तो साजरा केला. त्यांना फळं वाटप केलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही नाचलो गायलो. तर आम्हाला खूप बरं वाटलं कारण आमच्यामुळे अशा निराधार लोकांमध्ये एक हसणं त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं. मला असं वाटलं की खूप आपण अभिमानास्पद काम करतो. त्याच्यानंतर आता सध्याची जी गरज आहे ती गरज लक्षात घेता आपण नैसर्गिक निसर्गाला कुठेतरी आपण देणं आहोत, म्हणजे समाजाला तर आहे तसंच निसर्गाला सुद्धा आहोत. त्यामुळे वृक्ष रोपणाचं पण काम केलेलं आहे. जवळजवळ 40-50 आम्ही वृक्ष त्या ठिकाणी रोपण केलेले आहे. त्याचं संगोपन त्याच चर्चमध्ये होईल, त्याच ट्रस्टमध्ये होईल, वृद्धाश्रममध्ये होईल. या अनुषंगाने आम्ही तिकडे वृक्षरोपण सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर आज हा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम विविध सामाजिक संघटना शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी NT DNT VJNT मुस्लिम असेल ख्रिश्चन बुद्धिस्ट सर्व समाजाची लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध घटकातली लोक उपस्थित आहेत. तुम्ही सर्व पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी तुमचं खूप आभारी आहे आणि आपण सर्व आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी इकडे आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं समतावादी स्वराज्य निर्माण करायचं आहे. बदलापूरमध्ये शिवाजी महाराज पुतळे आहेत, 1 नाही 2 नाही 3 आहेत, परंतु त्यांच्या विचारांचं जागर होणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विचारांवरती या ठिकाणी शासन निर्माण होणं गरजेचं आहे. थोडा वेळ लागेल, काम कठीण आहे. म्हणून निश्चितच मी काल म्हटल्याप्रमाणे संघर्ष जितना कठीण होगा कामयाबी उतनी शानदार होगी. त्याच्यामुळे आम्ही कामयाब होणार हे आम्हाला आशावाद आहे. म्हणून आज संकल्प केलेला आहे पुन्हा एकदा संविधानाचं रक्षण करणं, 100% संविधान लागू करणं आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन लागू करणं जिथे सर्व जाती धर्मातले लोक जे आहेत गुणागोविंदाने राहतात हेच आपला जीवनाचा सर्वात मोठा संकल्प राहिला आहे. धन्यवाद. खरं तर सकाळपासून पाहतो आपण लोकोपयोगी कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी राबवण्यात आले होते. आता हा वाढदिवस साजरा केला जातोय. कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल आजच्या दिनानिमित्त? शुभेच्छा म्हणजे माझ्या तर शुभेच्छा नेहमीच असतात त्यांच्यासोबत आणि याच्या पुढे सुद्धा मी नेहमी त्यांच्या
खांद्याला खांदा लावून उभी राहीन त्यांच्यासोबत, असं मी शुभेच्छा देते या ठिकाणी. आणि दिवसभर आमचा कार्यक्रम चालू होता या ठिकाणी. म्हणजे सकाळीपासून आम्ही महापुरुषांना वंदन केलं, त्यानंतर आपण जे बहुजन मुक्ती पार्टीचं कार्यालय आहे त्याचं उद्घाटन केलं आणि वृद्धाश्रमाला भेट दिली. म्हणजे तिथे जाऊन आम्हाला कळलं की ते लोक कसे राहत असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, कोणी आजारी आहे, कोणाचा हात नाही, ते लोक असे एकत्र राहतात. ते बघून आम्हाला खूप म्हणजे भरून आलं त्या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला तर आम्हाला खूप फार बरं वाटलं. तिथे एक सार्थक म्हणजे जीवनाचं असतं की अशा लोकांमुळे म्हणजे त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला आपल्याला, असं म्हणजे खूप बरं वाटलं त्या ठिकाणी. अर्थात यापूर्वी सुद्धा अनेक निवडणुका पार पडल्या आणि प्रत्येक निवडणुकीत निलेशजी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि प्रत्येक वेळी बळ म्हणजे जरी निराशा आली तरी सुद्धा बळ देत राहिलेले आहेत. काय सांगाल या त्यांच्या स्वभावासंबंधी? नाही, खरंच तुम्ही जे बोलताय की ते म्हणजे माझ्या पाठीशी सदैव उभे असतात. म्हणजे आज मी जे इथे आहे ते त्यांच्यामुळे आहे, त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे एक सपोर्ट सिस्टम म्हणतात ती ही व्यक्ती आहे की माझ्यासोबत नेहमी उभी असते आणि याच्या पुढेही राहील अशी मी शाश्वती देते या ठिकाणी.